ओके फ्रेंड्स, तर बघा आपण बोर्डचा सॉलिड स्टेट हा लेसन बघणार आहे. तर बोर्डसाठी हा लेसन आहे तो 5 मार्क्ससाठी लेसन असतो. ओके, 5 मार्क्स. आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी दरवर्षी एक 3 मार्क्सचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे या लेसनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, आणि 2च टाइपचे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे एवढे जरी प्रॉब्लेम केले तरी या लेसनचे तुम्हाला 3 मार्क पडू शकतात. ओके, 3 मार्क्स पडू शकतात. तर आता बघा, सॉलिड स्टेटमध्ये प्रॉब्लेम्स कोणत्या टाइपचे आहेत? सपोज असा एक प्रॉब्लेम येतो. गोल्ड क्रिस्टलायझेस. गोल्ड हा मेटल कशामध्ये क्रिस्टलाइज होत आहे? फेस सेंटर्ड क्युबिक युनिट लॅटिसमध्ये विथ एच लेंथ 400 पिकोमीटर्स. ओके, आणि त्याची आपल्याला डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे आणि मोलर मास पण दिलेला आहे. ओके, मग सर्वात अगोदर काय करायचं? फॉर्म्युला लर्न करून ठेवायचं. तर डेन्सिटी इथे रो म्हणजे डेन्सिटी आहे, स्मॉल एन नंबर ऑफ पार्टिकल्स. आता इथे स्मॉल एन ची व्हॅल्यू कशी काढायची? आपल्याला काढायचं काय प्रॉब्लेम मध्ये? रो काढायचा आहे. रो मीन्स डेन्सिटी काढायची आहे. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू काढायची. एन म्हणजे काय असतात? नंबर ऑफ पार्टिकल्स. जर प्रॉब्लेम एफसीसीचा असेल तर एन ची व्हॅल्यू 4 घ्यायची. आता हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. जर प्रॉब्लेम फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलचा असेल तर एफ ची व्हॅल्यू किती घ्यायची? एन ची व्हॅल्यू किती घ्यायची? आपल्याला 4 घ्यायची. जर प्रॉब्लेम बीसीसीचा असेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिटचा असेल, तर एन ची व्हॅल्यू किती घ्या? 2 घ्या. आणि जर सिंपल क्युबिक युनिट सेल असेल, एससीसीचा प्रॉब्लेम असेल, तर एन ची व्हॅल्यू 1 घ्यायची. ओके, मग हे फिक्स करूनच ठेवा. एफसीसीचा प्रॉब्लेम असेल, एन ची व्हॅल्यू 4 घ्यायची, बीसीसी साठी 2 घ्या आणि सिंपल क्युबिक युनिट साठी 1 घ्या. ओके, देन मग इथे प्रॉब्लेम काय आहे? एफसीसीचा आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटणार? 4 भेटणार. दे नंतर सेकंड त्याच्यामध्ये काय आहे? मोलर मास. कॅपिटल एम म्हणजे मोलर मास असतो. मग मोलर मास किती दिलेला आहे गोल्डचा? इथे मोलर मास दिलेला आहे 197 ग्रॅम्स पर मोल, हा मोलर मास दिलेला आहे. ओके, देन ए म्हणजे काय आहे? एज लेंथ. ओके, तर लक्षात ठेवा इथे थोडं आपल्याला कन्व्हर्जन करायला लागतो. प्रॉब्लेम मध्ये एज लेंथ असतात ते पिकोमीटर्स मध्ये दिलेले असतात मॅक्झिमम प्रॉब्लेम मध्ये. तर आपण ते मॅक्झिमम पिकोमीटर मध्येच ठेवतो, पण पिकोमीटर मध्ये नाही ठेवायचं. पिकोमीटरचं कन्व्हर्जन आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. मग ए इज इक्वल टू 400 पिकोमीटर्स. पिकोमीटरचा सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर इंटू 10 to the power - 10 सेंटीमीटरने आपण काय करत असतो? मल्टिप्लाय करत असतो. तर हे लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला पिकोमीटरचा सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करायचं? आपल्याला 10 to the power - 10 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे असं भेटेल 400 इंटू 10 to the power - 10 सेंटीमीटर. मग ए परत आपण इथे घेऊ शकतो, सिम्प्लिफाय करू शकतो ह्याला 4.00. 2 डेसिमल पॉईंट इकडे पाठीमागे आलो म्हणजे व्हॅल्यू कमी केली. ओके, पॉवरची व्हॅल्यू वाढणार म्हणजे 10 to the power - 8 सेंटीमीटर. तर ए चा कन्व्हर्जन करून ए आपल्याला असा भेटणार. ओके, आणि एन ए म्हणजे काय असतो? अवॅगॅड्रोज नंबर. त्याच्यामध्ये एन ए इज अवॅगॅड्रोज नंबर. ओके, तर सायन्सला जेवढे पोर आहेत त्या सगळ्यांना अवॅगॅड्रोज माहिती असतो. 6.022 इंटू 10 to the power 23. ओके, बघा प्रॉब्लेम मध्ये सगळे व्हॅल्यूज आपल्याला भेटले. एन ची व्हॅल्यू किती भेटली? एन ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 4. ओके, मोलर मास किती आहे? 197. ओके, एज लेंथ किती आहे? 4.0 इंटू 10 to the power - 8 आहे. ओके, आणि एन ए, एन ए मीन्स वॉट? अवॅगॅड्रोज नंबर. 6.022 इंटू 10 to the power 23. ओके, तर बघा पाठीमागचं एक 10 वर्षाचं तुम्ही अनालिसिस केलं तर 8 वर्ष झालं याच फॉर्म्युलावरती प्रॉब्लेम्स आहे. त्यासाठी हा फॉर्म्युला सगळ्यांनी व्यवस्थित करून ठेवायचा आहे. ओके, आणि सेकंड सपोज आला तर ह्याच्यावरती एक येऊ शकतो, सेकंड टाइपचा प्रॉब्लेम्स. ओके, तर इथे बघा प्रॉब्लेम्स काय आहे? नायोबियम मेटल्स. नायोबियम मेटल्स कुठला स्ट्रक्चर फॉर्म करत आहे? बीसीसी, बॉडी सेंटर्ड स्ट्रक्चर फॉर्म करत आहे. एज लेंथ किती आहे त्याची? 300 पिकोमीटर आहे. डेन्सिटी पण दिलेली आहे. ओके, नंतर काय काढायचं आपल्याला? हाऊ मेनी आयटम्स अँड युनिट सेल्स आर प्रेझेंट इन 0.5 ग्रॅम ऑफ द नायोबियम. ओके, तर किती आयटम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आणि किती युनिट सेल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत ते आपल्याला फाइंड करायचे. मग फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ आयटम्स इन एक्स ग्रॅम ऑफ एन नायोबियम. फॉर्म्युला एक्स एन अपॉन रो ए क्यूब. ओके, तर त्याच्यामध्ये एक्स म्हणजे असेल वेट ऑफ मेटल इन ग्राम्स. ओके, तर मग एक्स ची व्हॅल्यू फाइंड करू. एक्स किती असणार?
किती वेट दिलंय, नंबर ऑफ आयटम्स इन एक्स ग्रॅम इथे दिलेलं आहे वेट 0.5 ग्रॅम ऑफ नायोबियम, म्हणजे इथे नायोबियमची व्हॅल्यू भेटणार 0.5 ग्रॅम. ओके, एक्स भेटला. एन किती भेटणार, एन. आता इथे प्रॉब्लेम चेक करायचा, बीसीसीचा प्रॉब्लेम आहे, मग बीसी साठी एन किती घेतो आपण, 2 घेतो, मग एन ची व्हॅल्यू 2 भेटणार. ओके, नंतर काय आहे प्रॉब्लेम मध्ये, रो. रो मीन्स वॉट, डेन्सिटी. डेन्सिटी पण प्रॉब्लेम मध्ये दिली आहे. डेन्सिटी किती आहे, इथे डेन्सिटी दिली 8.55, 8.55 डेन्सिटी दिली आहे. ओके, ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब. देन नंतर ए क्यूब काढायचं आपल्याला, मग परत ए बघायचं इथे, ए किती आहे 300 पिकोमीटर्स. मग पिकोमीटरचं परत आपल्याला कशामध्ये करायला लागणार, सेंटीमीटर मध्ये, मग इंटू 10 to the power - 10 सेंटीमीटर करायचं. ओके, परत 2 डेसिमल पॉईंट पाठीमागे या, पॉवर 2 ने वाढवा, 3.00 इंटू 10 to the power - 8 सेंटीमीटर. ओके, तर इथले सगळे व्हॅल्यूज आपल्याला भेटले. ओके, आणि ह्या व्हॅल्यूज टाकून आपण कॅल्क्युलेशन करून प्रॉब्लेम काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. इम्पॉर्टन्स ह्याच्यामध्ये फक्त एज लेंथचा एक कन्व्हर्जन लक्षात ठेवायचा आहे. हे 3 फॉर्म्युलेज, डेन्सिटी रो इज इक्वल टू स्मॉल एन कॅपिटल एम ए क्यूब इंटू एन ए, नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम इज इक्वल टू एक्स एन अपॉन रो ए क्यूब, आणि नंतर नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम इज इक्वल टू एक्स अपॉन रो ए क्यूब. आणखीन ह्याच्यामध्ये काय कन्व्हर्जन लक्षात ठेवायचं, एज लेंथ कशामध्ये असते, पिकोमीटर. पिकोमीटरचं कशामध्ये करायचं आपल्याला, सेंटीमीटर मध्ये करायचं. मग पिकोमीटरचं सेंटीमीटर मध्ये करताना 10 to the power - 3 ने काय करायचं, 10 to the power - 10 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, तर बघा प्रॉब्लेम्स नंतर आपण सॉलिड स्टेट मध्ये जे डेरिव्हेशन्स आहेत ते डेरिव्हेशन्स बघणार आहे. त्याच्यामधला एक आणखीन इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स असतो, रिलेशन बिटवीन मोलर मास कॅपिटल एम, एच लेंथ अँड डेन्सिटी ऑफ युनिट सेल. ओके, तर हा डेरिव्हेशन्स आहे. आता सपोज आपण हा एक युनिट सेल काढलेला आहे, राईट ना, तर मग ए म्हणजे काय, एज लेंथ ऑफ युनिट सेल. हा जो एज लेंथ आहे हा कुठला पण लेंथ, ए लेंथ असणार. ए मीन्स एज लेंथ ऑफ युनिट सेल. मग ए चा क्यूब करा, ए चा क्यूब केलं तर काय भेटणार, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल भेटणार. देन एम मीन्स आउट मास ऑफ वन पार्टिकल इन युनिट सेल. आता युनिट सेल मध्ये हे पार्टिकल्स आहेत, राईट ना, हे पार्टिकल्स एक असू शकतो, 4, 3, 2 वगैरे असे पार्टिकल असू शकतात. ओके, मग एम म्हणजे काय असणार, मास ऑफ वन पार्टिकल इन युनिट सेल. ओके, मग एन म्हणजे काय, नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. एन म्हणजे असतात नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. मग मास ऑफ युनिट सेल आपल्याला काय भेटणार, मास ऑफ युनिट सेल मध्ये जेवढे पार्टिकल्स आहेत, ओके, तर एक पार्टिकलच्या मासने काय करायचा, मल्टिप्लाय करायचा, म्हणजे आपल्याला काय भेटणार, मास ऑफ युनिट सेल. सो मास ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला काय भेटला, एम इंटू एन, मास ऑफ वन पार्टिकल्स इंटू टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स, म्हणजेच काय असणार, मास ऑफ युनिट सेल. ओके, आता डेन्सिटीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, डेन्सिटी इज इक्वल टू काय असतो, डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, पण इथे लिहिताना कसं लिहायचं आपल्याला, डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता फक्त आपल्याला व्हॅल्यूज टाकायचे. डेन्सिटी कशाने दाखवतो आपण, रो ने. सो डेन्सिटी इज इक्वल टू रो. नंतर मास ऑफ युनिट सेल म्हणजे काय असणार, एम इंटू एन. सो मास ऑफ युनिट सेल इज एम इंटू एन डिवायडेड बाय काय, ते व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आपण स्टार्टिंगलाच इथे बघितलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय आहे, ए क्यूब. ओके, म्हणजे इथे खाली टाकलं आपण ए क्यूब. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. आता इथपर्यंत आपण हे करू शकतो. आता इम्पॉर्टंट स्टेप ह्याच्यामध्ये आपल्याला एम ची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, मग बघा आता इथे प्रॉब्लेम मध्ये मोलर मास आहे. मग मोलर मासचा फॉर्म्युला काय असतो, मोलर मास कॅपिटल एम इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल्स म्हणजे स्मॉल एम इंटू अवॅगॅड्रोज नंबर. तर हा फॉर्म्युला लर्न करून ठेवायचा आहे. हा जर फॉर्म्युला आला तरच तुम्ही डेरिव्हेशन परत नंतर कंटिन्यू करू शकता. त्यासाठी हा फॉर्म्युला ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ओके, बघा इथे मोलर मास पण आपल्याला टाकायचं आहे. मोलर मास इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल्स इंटू अवॅगॅड्रोज नंबर. मग एम ची व्हॅल्यू फाइंड करा. एम ची व्हॅल्यू काय भेटणार, स्मॉल एम इज इक्वल टू कॅपिटल एम अपॉन अवॅगॅड्रोज नंबर. ओके, मग ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू एम ची आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुटअप करायची. म्हणजे या इक्वेशन मध्ये काय करायची,
एम ची व्हॅल्यू पुटअप करायची. मग इक्वेशन काय भेटणार, रो इज इक्वल टू, ओके, वरच्या व्हॅल्यूज वरतीच लिहायचे, खालच्या व्हॅल्यू खाली लिहायचे. मग हा वरती आहे, मग हा वरती जाणार, एम इंटू इथे काय आहे एन, ओके, डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. तर हा झाला आपला फायनल डेरिवेशन्स. ओके, रो इज इक्वल टू कॅपिटल एम स्मॉल एन ए क्यूब इंटू एन ए. मग परत खाली हे पण लिहा, रो मीन्स ऑफ डेन्सिटी ऑफ युनिट सेल, नंतर इथे एम म्हणजे काय मोलर मास ऑफ युनिट सेल, एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल, ए इज एज लेंथ अँड एन इज अवॅगॅड्रोस नंबर. ओके, तर हा पण डेरिवेशन इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क साठी क्वेश्चन येऊ शकतो, डिराईव्ह साठी आलाच आहे. ओके, तर हा एक डेरिवेशन व्यवस्थित करून ठेवायचा आहे. नेक्स्ट पॉइंट याच्यातला बघा, पॅकिंग इफिशियन्सी फॉर सिंपल क्युबिक युनिट सेल बीसीसी और एफसीसी. आता सपोज पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो, क्वेश्चन कसं असतो, कॅल्क्युलेट द पॅकिंग इफिशियन्सी फॉर एससीसी किंवा एनी. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ एससीसी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन पार्टिकल, कारण एससीसी मध्ये एकच पार्टिकल असतो, डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे ए क्यूब असणार. ओके, मग आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल, एक पार्टिकलचा व्हॉल्यूम काढायला लागेल. मग इथे आपण घेऊ व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल, व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू, आता किती असणार व्हॉल्यूम एक पार्टिकलचा, जे पार्टिकल असतात ते आयन्स किंवा ऍटम्स असतात आणि ते स्पेरिकल असतात, म्हणजे स्पेअरचाच व्हॉल्यूम असणार. मग स्पेअरचा व्हॉल्यूम किती असतो, 4/3 पाय आर क्यूब असणार. ओके, हा एक पार्टिकलचा व्हॉल्यूम भेटला. मग नंतर आपल्याला इथे रिलेशन माहितीये, एज लेंथ आणि रेडियसचा काय रिलेशन असतो सिंपल क्युबिक युनिट सेल साठी, तो आपण फाइंड करू. मग इथे 4 SCC A इज इक्वल टू 2R, इथे आपल्याला R ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, म्हणजेच R इज इक्वल टू काय भेटणार, R इज इक्वल टू भेटणार आपल्याला A/2 भेटणार. पण इथे आपल्याला आर क्यूब पाहिजेत, राईट ना. मग आर क्यूब केलं तर ह्याचा क्यूब करा, ह्याचा पण क्यूब करा. ओके, क्यूब केलं तर काय भेटणार आर क्यूब आपल्याला, आर क्यूबची व्हॅल्यू इथे येणार ए क्यूब, आणि 2 चा क्यूब केला तर किती भेटणार ए क्यूब. ओके, 8 भेटणार. मग ही इथे व्हॅल्यू आपण पुटअप करू. ओके, मग तेच आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल भेटणार, व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल, व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू 4 इंटू पाय इंटू ए क्यूब अपॉन, खालचे टर्म्स खालीच घ्या, 3 इंटू 8. ओके, मग 4 एके 4, 4 दुने 8, 3 दुने 6, तर इथे 6 येणार. ओके, मग हे सॉल्व्ह केलं तर पाय ए क्यूब अपॉन 3 दुने 6 भेटणार. हाच भेटला आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल, व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल. ओके, एक पार्टिकलचं व्हॉल्यूम. पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, तर ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. मग इथे इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू आपण पुटअप करूयात. मग व्हॅल्यू काय भेटणार, इथे ऑलरेडी खाली काय आहे ए क्यूब आहे. ओके, मग इथे ए क्यूब आपण ऑलरेडी तसंच लिहून ठेवूयात. मग इथे भेटणार आपल्याला पाय ए क्यूब, ओके 6 आहे तो खाली जाणार, इंटू 6 येणार. तर हे आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल. मग इंटू 100 आहे, ए क्यूब गेट्स कॅन्सल्ड, म्हणजे फायनल तुम्हाला सॉल्व्ह काय करायला लागेल, पाय इंटू 100 डिवायडेड बाय 6. ओके, पायची व्हॅल्यू किती असते 3.14. मग हे सॉल्व्ह केलं तर आन्सर तुम्हाला किती भेटतो 52.4%. पॅकिंग इफिशियन्सी और पॅकिंग पर्सेंटेज किती असतो सिंपल क्युबिक युनिट सेल साठी 52.4% असतो. सेम अशाच पद्धतीने तुम्ही बॉडी सेंटर्ड किंवा फेस सेंटर्ड साठी पण सॉल्व्ह करू शकता, फक्त फॉर्म्युला थोडं काय होणार आहे, चेंज होणार आहे, तर ते थोडं बघूयात आपण. ओके, याच मेथडने तिन्ही पण डेरिवेशन तुम्हाला करायचे आहेत. ओके, आता फक्त बीसी साठी कसा होणार फॉर्म्युला, फॉर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल इथे भेटणार व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय टू पार्टिकल्स. ओके, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय टू पार्टिकल्स, 2 पार्टिकलचा व्हॉल्यूम इथे घ्यायला लागणार, कारण बीसीसी मध्ये 2 पार्टिकल असतात, डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे ए क्यूब इंटू 100 करा. ओके, इथे परत काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल, व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल किती असतो 4/3 पाय आर क्यूब. ओके, मग इथे परत आर ची व्हॅल्यू काढायची आपल्याला,
मग फॉर बीसीसी, मग इथे लिहायचं फॉर बीसीसी. ओके, एज लेंथ आणि रेडियसचा काय रिलेशन असतो? एज इक्वल टू 4r√3 चा फॉर्म्युला असतो. ओके, मग इथून r चा व्हॅल्यू काढा. r चा व्हॅल्यू काय भेटणार आपल्याला? r इज इक्वल टू √3 इंटू a अपॉन 4 डिवाइडला जाणार. ओके, पण आपल्याला r नाही, r क्यूब पाहिजे, म्हणजे ते क्यूब केलं, ह्याचं पण काय करा, क्यूब करा. तर क्यूब केलं तर किती भेटणार आपल्याला? इथे ते आपण खाली लिहूयात. क्यूब केलं तर येणार 3√3 a क्यूब, आणि 4चा क्यूब केलं तर किती भेटणार? 64 भेटणार. हा भेटला आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल. व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल. ओके, पण आपल्याला किती पार्टिकलचा व्हॉल्यूम पाहिजेत? 2 पार्टिकलचा व्हॉल्यूम पाहिजे. 2 पार्टिकलचा व्हॉल्यूम पाहिजेत म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला? नाही नाही, सॉरी, इथे हे आणखीन करायला लागेल ना आपल्याला सॉल्व्ह. इथे 3√3 आला ना, हा 3√3. r ची फक्त व्हॅल्यू आहे ही. ओके, मग वरती परत इथे येणार 4 पण येणार इथे वरती. ओके, हा वरचे टर्म्स वरती घ्यायचे, r काढला, पाय पण घ्यायला लागेल इथे, इंटू पाय पण येणार. ओके, डिवायडेड बाय इथे 3 पण येणार, असा येणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये ही व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची. ओके, देन मग हे सॉल्व्ह करायला लागेल. 3 आणि हे 3 काय होणार? कॅन्सल होणार. मग हे सगळं सॉल्व्ह करून जे अँसर भेटेल तो 1 पार्टिकलचा व्हॉल्यूम भेटणार. तुम्हाला 2 पार्टिकलचा व्हॉल्यूम काढायचं असेल तर येणाऱ्या अँसरला काय करा, 2 ने मल्टिप्लाय करा. 2 पार्टिकलचा व्हॉल्यूम भेटेल. ती टर्म्स आहे ती इथे टाका आणि सॉल्व्ह करून तुम्हाला अँसर एक्झॅक्ट किती भेटणार? 68% भेटेल. अशाच पद्धतीने फेस सेंटर्ड साठी पण काय करायचा? सॉल्व्ह करायचा. जर एफसीसीचा सॉल्व्ह केला तर अँसर तुम्हाला 74% अँसर यायला पाहिजे. नेक्स्ट, सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला थेरीचे काय आणखीन ह्याच्यामध्ये पॉइंट इम्पॉर्टंट आहेत ते आपण बघूयात. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय क्रिस्टलाइन सॉलिड? ज्या सॉलिड मध्ये पार्टिकलची अरेंजमेंट कशी असते? डेफिनेट रिपीटेटिंग पॅटर्नने असते. म्हणजे आता सपोज आपण काय घेतलं, NaCl घेतला, सोडियम क्लोराइड हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. तर पार्टिकल कसे अरेंज होतात? Na प्लस, Cl मायनस, Na प्लस अँड Cl मायनस, Na प्लस, Cl मायनस. म्हणजे हा रिपीटेटिंग पॅटर्न असतो. म्हणजे ज्या सॉलिड मध्ये पार्टिकलची अरेंजमेंट कशी असते? डेफिनेट रिपीटेटिंग पॅटर्न असते, ते सॉलिड काय असतात? क्रिस्टलाइन सॉलिड. मग हा एक पॉइंट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. दुसरा पॉइंट काय लक्षात ठेवायचा? क्रिस्टलाइन सॉलिड हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट कसे असतात? शार्प मेल्टिंग पॉइंट असतात. ओके, आता सपोज क्रिस्टलाइन सॉलिडचा एक्झाम्पल आईस आहे. आईस बरोबर एक्झॅक्ट 0 डिग्री सेल्सिअसलाच काय होतो? मेल्ट होतो. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड असतात ते पर्टिक्युलर टेम्परेचरला काय होतात? मेल्ट होतात. सो दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. आणि नंतर एक प्रॉपर्टी असते, क्रिस्टलाइन सॉलिड असतात ते अनआयसोट्रॉपिक असतात. अनआयसोट्रॉपिक म्हणजे जर डायरेक्शन चेंज केली तर फिजिकल प्रॉपर्टीज पण काय होतात? चेंज होतात. मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल प्रॉपर्टी काय होतो? चेंज होते. ते प्रॉपर्टीज ते आयसोट्रॉपिक असतात. मग हे पॉइंट्स ह्याचे लक्षात ठेवायचे. जनरली क्वेश्चन काय असतो? डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. मग फर्स्ट पॉइंट, क्रिस्टलाइन मध्ये पार्टिकल रिपीटेटिंग पॅटर्न असतात. अमॉर्फस मध्ये रॅन्डमली अरेंज असतात. ओके, नंतर अमॉर्फस सॉलिड आयसोट्रॉपिक असतात. अमॉर्फस सॉलिड कसे असतात? आयसोट्रॉपिक. आणि अमॉर्फस सॉलिडचे मेल्टिंग पॉइंट शार्प नसतात. अमॉर्फस सॉलिडचं एक्झाम्पल काय असेल? ग्लास असेल, प्लास्टिक असेल, रबर असेल. ओके, मग ग्लासचा मेल्टिंग पॉइंट लिहिताना आपण कसं लिहितो? 203 डिग्री सेल्सिअस टू 209 डिग्री सेल्सिअस असा मेल्टिंग पॉइंट लिहितो. म्हणजे एक पर्टिक्युलर टेम्परेचर नसतो. ओके, 3 ला पण मेल्ट होणार, 4 ला मेल्ट होणार, 5 ला मेल्ट होणार. ओके, सो अमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. त्यांचे शार्प मेल्टिंग पॉइंट नसतात. हा एक डिफरन्स आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचा आहे. डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. नंतर सेकंड त्याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट करायचं आपल्याला, युनिट सेल अँड टाइप्स ऑफ युनिट सेल. युनिट सेल म्हणजे काय? क्रिस्टलाइन सॉलिडचा सर्वात जो स्मॉल रिपीटेटिंग पार्ट असतो तो पार्ट म्हणजेच काय असतो? आपला युनिट सेल असतो. स्मॉलेस्ट रिपीटेटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ ए क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड आउट युनिट सेल अँड इट्स टाइप. तर टोटल 4 टाइपचे युनिट सेल असतात. सिंपल क्युबिक युनिट सेल, ओके, नंतर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, आणि नंतर आहे
बेस सेंटर्ड युनिट सेल. तर हे 4 नाव लक्षात ठेवा. सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आणि बेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. युनिट सेल इम्पॉर्टंट आहे, डिफाईन करण्यासाठी विचारतात. तर डेफिनेशन काय आहे? स्मॉलेस्ट रिपीटेटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. नंतर पॉलिमॉर्फिझम. ओके, पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? एकच सबस्टन्स असतो, तो डिफरंट फिजिकल फॉर्म मध्ये असेल तर काय असणार? तो पॉलिमॉर्फिझम. फॉर एक्झाम्पल, कॅल्शियम कार्बोनेट घेतला, हा एक सबस्टन्स आहे. ओके, मग तुम्ही सपोज काय घेतला? प्रिझम घेतला. प्रिझम प्रिझम कशापासून बनलेला असतो? कॅल्शियम कार्बोनेट. ओके, नंतर चॉक घेतला, आपण जो लिहितो तो चॉक घेतला. ओके, चॉक आहे तो पण कशापासून बनलेला असतो? कॅल्शियम कार्बोनेट. नंतर ताजमहल घेतला. ओके, ताजमहल काय आहे आपला? मुमताज. ओके, शहाजहानने बांधलेला ताजमहल. तर तो ताजमहल संगमरवरने बनलेला आहे. संगमरवर हा कशापासून बनलेला असतो? कॅल्शियम कार्बोनेट पासूनच बनलेला असतो. म्हणजे एकच सबस्टन्स आहे, पण फिजिकल फॉर्म कसे आहेत त्यांचे? वेगवेगळे. त्यांना काय म्हणतो आपण? पॉलिमॉर्फिझम. सिंगल सबस्टन्स एक्झिस्ट इन डिफरंट फिजिकल फॉर्म इज कॉल्ड व्हॉट? पॉलिमॉर्फिझम. ओके, कॅल्शियम कार्बोनेट प्रिझम मध्ये असतो, चॉक मध्ये पण कॅल्शियम कार्बोनेट असतो, आणि संगमरवर किंवा आपण टाइल्स वगैरे घेतले, फरची वगैरे असेल, त्याच्यामध्ये पण कॅल्शियम कार्बोनेटच प्रेझेंट असतो. पॉलिमॉर्फिझम. नंतर आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम, टू और मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स घ्या, त्यांचे क्रिस्टल स्ट्रक्चर जर सेम असतील तर ते सबस्टन्स काय असतात? आयसोमॉर्फिझम सबस्टन्स असतात. ओके, हे पण सोपं आहे. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय? जे सबस्टन्स मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि मॅग्नेटकडे वीकली अट्रॅक्ट होतात. वीकली अट्रॅक्टेड इन मॅग्नेट, मॅग्नेटकडे वीकली अट्रॅक्ट होतात. ओके, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय? सपोज ज्या सबस्टन्स मध्ये लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि जे मॅग्नेटकडे काय होतात? स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात, ते सबस्टन्स काय असतात आपले? फेरोमॅग्नेटिक. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहितीये आयर्न असेल, आयर्न काय होतो? मॅग्नेटकडे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो. काय अट्रॅक्ट होतो? त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. सो आयर्न काय असणार आपला? फेरोमॅग्नेटिक असणार. ओके, पॅरामॅग्नेटिक मध्ये कॉपर असेल, सोडियम असेल, हे पॅरामॅग्नेटिकचे एक्झाम्पल असतात. आयर्न असेल, नंतर निकेल असेल, कोबाल्ट असेल, हे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असतात. ओके, डायमॅग्नेटिक सबस्टन्स, ज्या सॉलिड्स मध्ये ऑल इलेक्ट्रॉन्स कसे असतात? सगळे पेअर्ड असतात, पेअरच्या फॉर्म मध्ये असतात, तो सबस्टन्स कसा असतो? डायमॅग्नेटिक. आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होतात? रिपेल्ड होतात किंवा रिपल्शन होतो त्याच्यामध्ये. मॅग्नेटमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय होतं? रिपल्शन होतो. सो कॉल्ड एज डायमॅग्नेटिक. बघा, सिंपल मध्ये क्रिस्टलाइन पार्टिकल्स रेग्युलर अरेंजमेंट असते, अनआयसोट्रॉपिक असतात, शार्प मेल्टिंग पॉइंट असतात. ह्याचे सगळे पॉइंट अपोजिट करायचे. युनिट सेल म्हणजे काय? क्रिस्टलाइन सॉलिडचा रिपीटेटिंग स्ट्रक्चर असतो स्मॉल, तो युनिट सेल असतो. 4 टाइप: एससीसी, बीसीसी, एफसीसी आणि बेस सेंटर्ड. पॉलिमॉर्फिझम, एकच सबस्टन्स डिफरंट फिजिकल फॉर्म मध्ये असेल तर पॉलिमॉर्फिझम. ओके, आयसोमॉर्फस किंवा आयसोमॉर्फिक सबस्टन्स म्हणजे काय असतात? दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स ज्यांचे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर सेम असतील ते आयसोमॉर्फिझम असतात. ओके, डायमॅग्नेटिक सॉलिड, पॅरामॅग्नेटिक सॉलिड ज्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि मॅग्नेटकडे वीकली अट्रॅक्ट होतात, ते काय असतात आपले? पॅरामॅग्नेटिक. फेरोमॅग्नेटिक, ज्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन असतात आणि स्ट्रॉंगली मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात, ते फेरोमॅग्नेटिक. आयर्न, निकेल वगैरे. डायमॅग्नेटिक सॉलिड मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड मध्ये रिपेल्ड होतात आणि सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात, ते काय असतात? डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक मध्ये एक्झाम्पल तुम्ही H2O घेऊ शकता, NaCl वगैरे घेऊ शकता. हे सगळे डायमॅग्नेटिक सॉलिडचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, तर नेक्स्ट बघा, सॉलिड स्टेट मधला आणखीन एक इम्पॉर्टंट पॉइंट, स्कॉटी डिफेक्ट अँड फ्रेंकेल डिफेक्ट. त्याच्यावरती शॉर्ट नोट वगैरे विचारतात. ओके, तर आता सपोज आपण हा क्रिस्टल घेतला, राईट ना? या क्रिस्टल मध्ये काहीच डिफेक्ट नाहीये. कॅटायन्स, एनायन्स, कॅटायन्स, एनायन्स रेग्युलर पार्टिकल, रेग्युलर पोझिशन मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे एक पण ह्याच्यामध्ये डिफेक्ट प्रेझेंट नाहीये. ओके, पण आता इथे आपल्याला स्कॉटी डिफेक्ट फॉर्म करायचा आहे. ओके, आणि आणखीन एक लक्षात ठेवायचं, आयोनिक सॉलिड असतात ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे जेवढे कॅटायन्स असतात तेवढेच एनायन्स असतात. आता याच्यामध्ये कॅटायन्स, एनायन्स काउंट करा, इक्वल नंबर येतील.
इक्वल नंबर म्हणजे ते काय असतील, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतील, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॅन्सल होतात, रिझल्टंट चार्ज 0 असतो. ओके, आता रेग्युलर पोझिशन मधून आपण कॅटायन काढला इथला. ओके, रेग्युलर पोझिशन मधून कॅटायन काढला तर इथे वॅकन्सीज फॉर्म होणार, आणि ही जी वॅकन्सीज फॉर्म होणार ही वॅकन्सी काय असते, कॅट आयन वॅकन्सी, कॅटायन वॅकन्सी असते. ओके, एक कॅटायन्स काढला तर एक एनायन काढायला लागेल, कुठला पण काढू शकता. मग एक एनायन काढला. ओके, कारण क्रिस्टल इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, म्हणजे जेवढे तुम्ही कॅटायन्स काढणार तेवढेच एनायन्स काढायला लागणार. म्हणजे इथला एक कॅटायन काढला तर इथला एक एनायन काढूयात. इथे वॅकन्सी काय फॉर्म झाली, एनायन वॅकन्सी फॉर्म झाली, एनायन वॅकन्सी. ओके, एनायन वॅकन्सी मध्ये काय करायचं तुम्हाला, एनायन्स काढून टाकायचं आहे, राईट ना. देन आता इथे बघा, जेवढे कॅटायन्स काढले तेवढेच एनायन्स काढले, आणि हा डिफेक्ट कशामुळे प्रोड्यूस होतो, रेग्युलर पोझिशन मधून जर आपण कॅटायन्स आणि एनायन्स काढून टाकले तर कुठला डिफेक्ट प्रोड्यूस होतो, स्कॉटी डिफेक्ट प्रोड्यूस होतो. वेन पार्टिकल इज मिसिंग, पार्टिकल काय होतात, मिस होतात फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन्स अँड दे प्रोड्यूस स्कॉटी डिफेक्ट. या डिफेक्ट मध्ये इक्वल नंबर ऑफ कॅटायन वॅकन्सीज अँड एनायन वॅकन्सीज फॉर्म होतात, इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड एनायन वॅकन्सीज असतात. नंतर सेकंड पॉइंट काय येऊ शकतो, दिस डिफेक्ट इज प्रेझेंट इन आयोनिक सॉलिड. हा डिफेक्ट असतो तो आयोनिक सॉलिड मध्ये प्रेझेंट असतो, आयोनिक सॉलिड मध्ये प्रेझेंट असतो. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट, ज्या कंपाऊंड मध्ये आयोनिक कॅरेक्टर हाय असतात त्याच्यामध्ये हा डिफेक्ट प्रोड्यूस असतो, हाय आयोनिक कॅरेक्टर, हाय आयोनिक कॅरेक्टर. ज्या कंपाऊंड मध्ये आयोनिक कॅरेक्टर जास्त असतात त्याच्यामध्ये हा डिफेक्ट प्रोड्यूस होतो. नंतर हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कॅटायन्स अँड एनायन, ज्याच्यामध्ये कॅटायन्स आणि एनायनचा कोऑर्डिनेशन नंबर कसा असतो, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एनायन्स, जनरली एनायन्स असतो, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एनायन्स. नंतर आपण काय पॉईंट घेऊ शकतो, डेन्सिटी काय होत असेल याच्यामध्ये, क्रिस्टलची डेन्सिटी इन्क्रीज होत असेल का डिक्रीज होत असेल. इथे बघा, पार्टिकल आपण काढून टाकलेत, पार्टिकल काढून टाकले की मास काय होणार, कमी होणार. मास कमी झालं की डेन्सिटी कमी होणार, कारण व्हॉल्यूम तेवढंच राहणार आहे, त्याच्यातले फक्त पार्टिकल्स काढलेत. पार्टिकल काढले म्हणजे मास कमी झाला. ओके, म्हणजे या डिफेक्ट मध्ये डेन्सिटी ऑफ क्रिस्टल डिक्रीजेस, डेन्सिटी ऑफ क्रिस्टल डिक्रीजेस. तर या डिफेक्ट मध्ये डेन्सिटी काय होत असते, डिक्रीज होत असते. ओके, आणखीन ह्याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होते, म्हणजे जेवढे कॅटायन्स जातात तेवढेच एनायन्स पण जातात, म्हणजे क्रिस्टल जो फायनल भेटणार तो कसा असेल, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार. ओके, आणि हा डिफेक्ट कशामध्ये प्रेझेंट असतो, एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता NaCl, ओके, KCl. ओके, आणखीन एक पॉइंट ह्याच्यात ऍड करायचं असेल तर करू शकता, size of cations and anions, size of cation and anion नियरली सेम असते, नियरली सेम असते. तर या डिफेक्ट मध्ये जे कॅटायन्स आणि एनायन्स असतात त्यांची साईज कशी असते, नियरली सेम असते, तरच हा डिफेक्ट प्रोड्यूस होतो. स्कॉटी डिफेक्ट मध्ये जर तुम्हाला काय काय पॉइंट लक्षात ठेवायचे, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स वॅकन्सीज असतात, त्याच्यामध्ये आयोनिक सॉलिड मध्ये प्रेझेंट असतो. ज्या आयोनिक सॉलिड मध्ये आयोनिक कॅरेक्टर हाय असतात त्याच्यामध्येच हा प्रेझेंट असतो. ओके, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ आयनाइन्स असतो. डेन्सिटी काय होते ह्याच्यामध्ये, डिक्रीज होते, कारण पार्टिकल्स कमी होतात, डेन्सिटी कमी होणार. ओके, आफ्टर रिमूव्हिंग पार्टिकल्स इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड एनायन वॅकन्सीज आर फॉर्म अँड डेन्सिटी काय होते ह्याच्यामध्ये, डिक्रीज होते. ओके, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होते, जेवढे कॅटायन्स ऍब्सेंट असतात तेवढेच एनायन्स असतात, त्याच्यामुळे क्रिस्टल इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल. अँड साइज ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स नियरली सेम. दिस डिफेक्ट इज कॉल्ड आउट स्कॉटी डिफेक्ट. आता फ्रेंकेल डिफेक्ट मध्ये काय असणार, या डिफेक्ट मध्ये डिसलोकेशन डिफेक्ट असतो. हा डिसलोकेशन डिफेक्ट, कॅटायनची साईज स्मॉल असते आणि एनायन लार्ज असतात, त्याच्यामध्ये हे एक लक्षात ठेवायचं. काइट आयन, कॅटायन हेच कसे असतात, स्मॉल असतात, आणि एन आयन, एनायन हे लार्ज असतात. ओके, मग कॅटायन स्मॉल असल्यामुळे काय होतात, रेग्युलर पोझिशन मधून ते कुठे जातात, इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये जातात, म्हणजे इथे वॅकन्सीज फॉर्म होणार. ही वॅकन्सीज असते ती काय असते, कॅटायन वॅकन्सी. कॅटायन वॅकन्सी म्हणजे
कॅटायन स्मॉल असल्यामुळे रेग्युलर पोझिशन मधून कुठे जातात, इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये जातात. ओनली कॅटायन वॅकन्सीज आर फॉर्म इन फ्रँकेल डिफेक्ट. ओके, कॅटायन स्मॉल असतात, एनायन लार्ज असतात. ओके, देन इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन होते. क्रिस्टल जो फायनल असणार तो इलेक्ट्रिकली कसं असणार, न्यूट्रल असणार. नंतर हा सॉलिड पण आयोनिक डिफेक्ट, हा डिफेक्ट असतो तो आयोनिक सॉलिड मध्येच प्रेझेंट असतो. पण आयोनिक कॅरेक्टर कसे असतात, लो आयोनिक कॅरेक्टर असतात. कोऑर्डिनेशन नंबर पण कसं असतो ह्याच्यामध्ये, लो. ज्या सॉलिडमध्ये किंवा ज्या आयोनिक सॉलिडमध्ये कॅटायन्स आणि एनायनचा कोऑर्डिनेशन नंबर लो असणार त्याच्यामध्ये फ्रँकेल डिफेक्ट प्रेझेंट असतो. ओके, डेन्सिटीवरती काय इफेक्ट होत असणार, पार्टिकल फक्त इथला इथे गेला पार्टिकल, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल तसेच राहिले, कमी जास्त झाले नाहीयेत. ओके, दॅट मीन्स वॉट, डेन्सिटी रिमेन्स सेम. डेन्सिटी असते ती कशी राहते, सेम राहते. ओके, तर असे पॉइंट्स त्याच्यामध्ये ऍड करू शकता. आपल्याला फक्त काय 4 पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. ओके, जास्त काढण्याची काही गरज नाही. 2 मार्क्स साठी क्वेश्चन येतो, डायग्राम काढायची आणि एक 4 पॉइंट त्याच्यामध्ये फ्रँकेल डिफेक्ट मध्ये घ्यायचे किंवा स्कॉटिश डिफेक्ट मध्ये लिहू शकता तुम्ही. ओके.